नमस्कार, मी डॉक्टर आशिष गाडे, कन्सल्टंट पल्मोलॉजिस्ट म्हणून मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। आज 12 नोव्हेंबर हा वर्ल्ड निमोनिया डे म्हणून सेलिब्रेट केला जातो। तर आज आपण निमोनियाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। निमोनिया हा हवेवाटे पसरणारा फुफ्फुसाचे इन्फेक्शन आहे, जे मुख्यत्वे श्वसन मार्गास अफेक्ट करते। निमोनिया हा मे बी व्हायरल, बॅक्टेरियल, फंगल असू शकतो। निमोनियाचे लक्षणे पाहायला गेल्यानंतर वारंवार होणारा खोकला, छातीमध्ये जडपणा, ताप, थंडी वाजून येणे, भूक मंदावणे अशी लक्षणे त्यामध्ये दिसतात। निमोनियामध्ये अफेक्ट होणारे इंडिव्हिज्युअल्स पाहायला गेल्यानंतर त्यामध्ये वयस्कर सोबत ज्यांना काही कोमॉर्बिडिटीज आहेत, जसे डायबिटीज, हायपरटेन्शन, CKD हे पेशंट मुख्यत्वे अफेक्ट होतात। धूम्रपान अवॉइड करणे, ज्यांना काही अस्थमा, COPD आहे त्यांनी त्यांची रेग्युलर मेडिकेशन घेणे ही त्यामध्ये उपाययोजना ठरू शकते। निमोनियापासून बचाव करण्यासाठी काही उपाययोजना आपण करू शकतो, ज्यामध्ये निमोकोकल वॅक्सीन, इन्फ्लुएन्झा वॅक्सीन्स सोबतच वारंवार स्वच्छ हात धुणे व योग्य संतुलित आहार, व्यायाम हे यामध्ये आपण उपाययोजना करू शकता। आपणास अशी काही लक्षणे असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपण योग्य व त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते। अर्ली डायग्नोसिस इज इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑफ द निमोनिया।